नांदेड़ के खासदार वसंतराव चौहान को नम आंखों के साथ आखिरी विदाई दी गई। शासकीय एहतमाम के साथ इनके आबाई शहर नायगांव में इनका अंतिम संस्कार किया गया। वसंतराव चौहान के आखिरी दीदार के लिए बड़ी संख्या में लोग जमा थे। पालक मंत्री गिरीश महाजन, अपोजिशन लीडर विजय वडेट्टीवार, बाला साहब थोरात, अमित देशमुख के अलावा महाराष्ट्र के कई बड़े नेताओं ने अंतिम संस्कार में उपस्थित रहकर वसंतराव चौहान को श्रद्धांजलि दी। यानंतर माजी मंत्री आदरणीय आमदार अमित देशमुख या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करते। माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, बाबूरावजी गिरे, माजी उपमहापौर सतीश देशमुख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्यांची सुरुवातच ज्या ठिकाणी होऊन झाली त्या महान व्यक्तिमत्वाचा प्रवास ह्याच ठिकाणी संपतो आहे। आपल्या सर्वांच्या कर्तव्यावर, सर्वांच्या सदिच्छाच्या बळावर ज्यांनी आपल्या राजकारणाची, समाजकारणाची सुरुवातच घडामोडीतून केली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेचे सदस्य झाले, तो आपल्या सर्वांचा प्रचंड अशा या जनसागराच्या साक्षीनं मनमिळावपणाने कारभार केला आणि बळवंतरावजीच्या नंतर वसंतरावने देखील आपलं कुटुंब सांभाळलं। मी रवींद्र चव्हाण आणि या सर्व त्यांच्या कुटुंबियांना ईश्वरानं धीर द्यावा। त्यांचे अतिशय जवळचे नाते या सर्वांवर अतिशय दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मी त्यांना धीर देतो आणि वसंतरावजीच्या आत्म्यांना शांती मिळावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो। ओम शांती।
विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माजी खासदार हेमंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यावर या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येते आहे. माननीय खासदार कल्याणजी काळे साहेब, माननीय आयुक्त महेश कुमारजी डोईफोडे, माजी आमदार आदरणीय जगदीश साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यानंतर उपस्थित सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना आपण सामूहिक श्रद्धांजली या ठिकाणी देतो आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण जिथे आहात त्या जागेवर आपण उभं राहून 2 मिनिटांची सामूहिक श्रद्धांजली आपण या ठिकाणी देणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण जिथे आहोत तिथे उपस्थित या ठिकाणी राहून श्रद्धांजली अर्पण करायची आहे. अत्यंत शोकाकुल आणि साश्रुपूर्ण नयनांनी आपण आपले लाडके नेते दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेबांना अखेरचा निरोप देत आहोत आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर या नायगाव नगरीमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. वसंतराव पाटलांचा देह अनंतात विलीन झालेला आहे. त्यांनी अखेरचा निरोप या ठिकाणी घेतलेला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक दुःखाची छटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अंत्यविधीचा हा स्थळ जरी मंदिर परिसरातला असला तर नायगाव मंदिर परिसरातला देव या ठिकाणी हरवलेला आहे. माणुसकीच्या बागेमधला बहर पाहतो आहे. परिमळ आपल्या कृतीचा अजूनही पाहतो आहे. अमर रहे, अमर रहे खासदार साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे खासदार साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे खासदार साहेब, अमर रहे.